Good morning, all of you. In today's lecture, we will start our next problem number 2. So first of all, read our problem carefully. Messrs Sun and Moon Company Limited is considering to select one project out of two alternative projects, both with the life of 5 years and following particular are given. सो तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे, यावरून कोणता प्रोजेक्ट हा फेवरेबल आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड आउट करायचं आहे. सो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे प्रोजेक्ट एक्स मध्ये 2 लाख आणि प्रोजेक्ट वाय मध्ये आहे 1 लाख. आणि कॅश फ्लो आहे इयर वाइज दिलेला आहे 5 इयर 60,000, 40,000, देन 40, 35 अँड 40,000. आणि प्रोजेक्ट वाय मध्ये मेन्शन केलेला आहे cash flow 50,000, 45,000, 30,000, 30,000 and 20,000. Then the expected rate of return is 14% per annum. The present value of rupees 1 at 14% per annum from year 1st to 5 as under. सो इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहे प्रोजेक्टची. सो प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर आहे जो इयर वाइज दिलेला आहे. इयर फर्स्ट ला आहे 0.88, देन इयर 2 साठी आहे 3, 4, 5 ऍज पर द इयर इथे टेबल मध्ये सेकंड मेन्शन केलेला आहे. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. You are required to calculate the comparative profitability of the two projects by using net present value method. सो नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथडची थेरी आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चर मध्ये लर्न केलेली आहे. नेट प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये आपण कोणत्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे जो फेवरेबल आहे किंवा कंपॅरिझन साठी आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड ही यूज करतो. सो इथे आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोन्ही प्रोजेक्टचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि जो प्रोजेक्ट फेवरेबल आहे, पॉझिटिव्ह आहे, अशा प्रोजेक्ट मध्ये आपण काय करतो तर इन्व्हेस्टमेंट करतो. अँड ऍडवाइज द मॅनेजमेंट सुटेबली, म्हणजे मॅनेजमेंटला ऍडवाइस करायचं की तुम्ही काय करा, एक्स प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, अदरवाइज वाय मध्ये. सो डिपेंड्स ऑन अवर आन्सर. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू नुसार हा प्रॉब्लेम काय करायचा आहे तर कॅल्क्युलेट करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. सो आपण सॉल्व्ह करायला घेऊया. फॉर्मॅट बघा काय असणार आहे त्याचा. फर्स्ट इयरचा कॉलम येईल, त्याच्यानंतर पीव्ही फॅक्टर जो इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर दॅट मीन्स पीव्ही फॅक्टर. सो ऍज पर दी इयर तो इथे मेन्शन करून घ्यायचा आहे सेकंड कॉलम मध्ये. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट एक्स म्हणजे जी एक्स ची अमाऊंट आहे इन्व्हेस्टमेंट इन कॅश फ्लो ऍज पर दी इयर ही इथे आपल्याला मेन्शन करावी लागेल अॅन्युअल कॅश फ्लो कॉलम मध्ये, राईट. देन पीव्ही रुपीज मध्ये काय करायचं आहे बघा, पीव्ही फॅक्टर दिलेला आहे आणि कॅश फ्लो दिलेला आहे. ह्या दोन्ही कॉलमची इनटू केल्यानंतर तुम्हाला पीव्ही रुपीज मिळेल. सेम प्रोसेस आपण इन्व्हेस्टमेंट वाय साठी फॉलो करणार आहोत. ओके, सो वन बाय वन आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इयर मेन्शन करून घ्या. इयर फर्स्ट, इयर 2, इयर 3, इयर 4th अँड इयर 5th. ओके, सो 5 इयर्स आपल्याला काय आहे तर कॅल्क्युलेशन हे 5 इयरचं दिलेलं आहे. सो ऍज पर दी इयर जे पीव्ही रेशो पहिल्यांदा दिलेले आहे ते पुटअप करून घ्या वन बाय वन. फर्स्ट इयरचा पीव्ही रेशो आहे 0.88. सेकंड इयरचा पीव्ही रेशो आहे पीव्ही फॅक्टर 0.77. थर्ड इयरचा पीव्ही फॅक्टर आहे 0.68. फोर्थ इयरचा पीव्ही फॅक्टर आहे 0.59 अँड लास्ट इयरचा पीव्ही फॅक्टर आहे 0.52. ओके, सो ऍज पर द टेबल आपण इन्फॉर्मेशन इथे पुटअप करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट काय करणार आहोत, पहिल्या टेबल मध्ये या कॅश फ्लो दिलेला आहे तुम्हाला इयर वाइज आणि पहिली जे इयर 0 आहे 2 लाख अँड 1 लाख, दिस इज द इन्व्हेस्टमेंट. इतकी तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही केलेली आहे आणि हा तुम्हाला कॅश फ्लो मिळालेला आहे. सो ऍज पर दी इयर कॅश फ्लो पुटअप करायचा आहे. सो इयर फर्स्ट मध्ये आपल्याला किती कॅश फ्लो आला होता
60,000. सो 60,000 पुटअप करून घ्या. देन सेकंड इयर मध्ये किती कॅश फ्लो मिळालेला आहे? 40,000. इट्स व्हेरी सिंपल थिंग. नेट प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं खूप सिंपल आहे, यामध्ये काहीही हार्ड नाहीये. सो ॲज पर दी इयर, थर्ड इयरचा कॅश फ्लो आहे सेम 40,000. देन फोर्थ इयरचा कॅश फ्लो आहे 35,000 अँड लास्ट इयरचा आहे 40,000. राईट? ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे बघा, पीबी रुपीज कॅल्क्युलेट करायचं आहे. यासाठी आपण काय करणार आहोत? 0.88 इंटू 60,000. ओके, सो कॅल्क्युलेट करून बघा अमाऊंट किती मिळेल. 0.88 इंटू 60,000. सो फर्स्ट इयरची अमाऊंट मिळेल तुम्हाला 52,800. ओके, सेकंड इयर कॅल्क्युलेट करून घ्या. 0.77 इंटू 40,000. सो सेकंड इयरची अमाऊंट मिळेल 30,800. देन थर्ड इयरची अमाऊंट असेल 0.68 इंटू 40,000. सो थर्ड इयरची अमाऊंट मिळेल 27,200. कॅल्क्युलेट करून बघा एकदा. फोर्थ इयरची अमाऊंट आहे 0.59 इंटू 35,000. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 20,650. राईट? 20,650. and last year 0.52 into 40,000. so amount मिळेल तुम्हाला 20,800. ओके, सो काय कॅल्क्युलेशन केलं लक्षात आलं का? फक्त अमाऊंट आपण काय केलेली आहे, पीव्ही फॅक्टर सोबत कॅश फ्लो इनटू करून घेतल्यानंतर तुम्हाला पीव्ही रुपीजची अमाऊंट मिळेल. सो आता टोटल करून घ्या किती येईल बघा. 52,800, 30,800, 27,200, 20,650 प्लस 20,800. याची टोटल येईल मग 1,52,520. राईट? सो ही येईल टोटल 1,52,520. याला मी हायलाइट करून घेते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट एक्स मध्ये आपल्याला आपण इन्व्हेस्टमेंट किती केली होती बघा. प्रोजेक्ट एक्स मध्ये 2 लाख इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि पीव्ही रेशो पीव्ही रुपीज मिळालेला आहे 1,52,520. सो इन्व्हेस्टमेंट लेस करून घ्या. लेस इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 2 लाख लेस करायची आहे. लेस करून अमाऊंट किती येईल बघा. 1,52,520 मधून जर तुम्ही 2 लाख मायनस केले म्हणजे आपल्याला जी फिगर मिळणार आहे ही निगेटिव्ह फॉर्म मध्ये मिळेल. ओके, म्हणजे ह्या प्रोजेक्ट मधून आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे का हो? तर नक्कीच नाहीये. ओके, सो 47,750 ही तुमची निगेटिव्ह मध्ये जेव्हा फिगर येईल त्यावेळी तुम्ही अशा प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं काय करा, शक्यतो जो फेवरेबल आहे अशा प्रोजेक्ट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि जे निगेटिव्ह आहे अशा प्रोजेक्ट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट नाही करणार आहोत. सो फर्स्ट आपल्याला लक्षात आलं की प्रोजेक्ट एक्स मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू तेव्हा त्यामधून आपल्याला प्रॉफिट हा मिळणार नाहीये. सो काय होईल तर लॉस होईल. सो नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय आलेली आहे तर फर्स्ट 47,750. ओके, सो सेम आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट वाय चे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता इथे आपण ऑलरेडी पीव्ही फॅक्टर दोन्हीसाठी सेम होता, फक्त आपल्याला इथे कॅश फ्लो पुटअप करायचा आहे ऍज पर दी इयर. सेकंड इयर रेशो मध्ये या, सॉरी
प्रोजेक्ट वाय मध्ये या 50,000, 45, 30, 30 and 20. सो ऍज पर दी इयर पुटअप करून घ्या. 50,000, then 45,000, then 30,000, then 30,000, then 20,000. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे, सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. 50,000 into PV factor, that means 0.88 into 50,000, म्हणजे तुम्हाला PV रुपीज मिळेल इन्व्हेस्टमेंट वाय ची. सो अमाऊंट किती येईल बघा, 44,000 फर्स्ट इयर ची मिळेल. सेकंड इयरचं कॅल्क्युलेशन कसं येईल, 0.77 into 45,000. सो अमाऊंट तुम्हाला किती मिळेल मग, 34,650. थर्ड इयरचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 30,000 into 0.68, that means PV factor into cash flow of Y investment. So third year ची अमाउंट मिळेल 20,400. Then year number 4, 30,000 and PV factor 0.59. So amount येईल 17,700. And last year 0.52 into 20,000, अमाउंट मिळेल तुम्हाला 10,400. राईट. इट्स व्हेरी सिंपल थिंग, यामध्ये काहीही हार्ड नाहीये. टोटल करून घ्या, सेम प्रोसेस फॉलो करा. 44,000 प्लस 34,650, then 20,400, 17,700 and 10,400. टोटल किती मिळेल बघा, 1,27,150. ओके, 1,27,150. हायलाइट करून घ्या टोटलला. सो प्रोजेक्ट वाय मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट किती केली होती, पहिल्या इथे दिसेल बघा तुम्हाला, पहिली इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दिलेली आहे 1 लाख. सो 1 लाख अमाऊंट मायनस करून घ्या, मायनस 1 लाख. सो 1 लाख मायनस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे. सो 1,27,150 मधून जेव्हा तुम्ही 1 लाख मायनस करताय तेव्हा तुमची पॉझिटिव्ह अमाऊंट मिळेल तुम्हाला 27,150. राईट, 27,150. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, मॅनेजमेंटला सजेस्ट करायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सो ऍज पर द नेट प्रेझेंट व्हॅल्यू is possible in case of investment Y, the project Y may be selected. तुम्ही काय करू शकता, प्रोजेक्ट Y हे सिलेक्ट करू शकता, कारण त्याची अमाऊंट ही कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. प्रोजेक्ट X ची अमाऊंट जी आहे ती निगेटिव्ह मध्ये आहे. जी पॉझिटिव्ह असेल ती आपण मॅनेजमेंटला काय करू शकतो, सजेस्ट करू शकतो. ओके, सो इथे नोट म्हणा आणि सजेशन द्या. ऍज पर दी net present value positive in case of investment Y. Okay, Y the project. So Y may be selected. Okay,
तुम्ही काय करू शकता, Y हे सिलेक्ट करू शकता. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, त्यामध्ये काही हार्ड नाहीये. अशा टाइपचा आपण आणखी एक प्रॉब्लेम बघणार आहोत, त्यामधून आणखी तुम्हाला थोडीशी क्लिअरिटी मिळेल. सो प्रॉब्लेम नंबर 2, थोडासा यामध्ये चेंज असेल, फक्त इथे डिस्काउंट पीव्ही दिला असेल. सो बघा काय आहे प्रॉब्लेम. 2 मशिनरी दिलेल्या आहेत सेम. इनिशियल आउटले पहिल्या टेबल मध्ये मशिनरी ए ची इन्फो आहे, मशिनरी बी ची आहे. इनिशियल आउटले 10,000 10,000 आणि कॅश फ्लो दिलेला आहे ऍज पर दी इयर 6 इयर दिलेले आहेत. सेम कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 10% अँड प्रेझेंट व्हॅल्यू ऍट द रेट डिस्काउंट फॅक्टर. आता इथे फक्त वर्डिंग चेंज करायचं आहे, डिस्काउंट फॅक्टर ऍज पर दी इयर दिलेला आहे. ओके, आपण सॉल्व्ह करायला घेऊया. फर्स्ट इयर पुटअप करून घ्या. So year first, then year 2, year 3, year 4th, then 5th, and then 6th. Okay, so discounted PV as per the ratio फर्स्ट इयरचा किती दिसतो आहे 0.909. सेकंड इयरचा पीव्ही आहे 0.826. देन थर्ड इयरचा आहे 0.751. फोर्थ इयरचा पीव्ही आहे 0.683. फिफ्थ इयरचा पीव्ही आहे 0.621 अँड लास्ट इयरचा पीव्ही आहे 0.564. ओके, सो ऍज पर दी इयर आपण डिस्काउंट फॅक्टर दॅट मीन्स पीव्ही फॅक्टर पुटअप करून घेतलेले आहे. आता मशिनरी ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपण ऍज पर दी इयर मेन्शन करणार आहोत. सो फर्स्ट इयर मशिनरीची व्हॅल्यू किती दिसते, इयर फर्स्ट 1000. देन सेकंड इयरची व्हॅल्यू आहे 3000. देन 3000. देन 3000. देन 3000 अँड लास्ट इयरची आहे 4000. ओके, सो ऍज पर दी इन्फॉर्मेशन आधी पुटअप करून घ्या. मशिनरी बी ची पण पुटअप करून घ्या इन्फॉर्मेशन. फर्स्ट इयरची आहे 3000. सेकंड इयरची अमाऊंट आहे 3000. कॅश फ्लो जो मशीन बी चा दिसतो आहे तो आपण पुटअप करून घेत आहोत. सो इयर 3 ची आहे 3000. देन इयर 4th आहे 1000. ओके, बाकी अमाऊंट दिलेल्या नाहीयेत, नील मेन्शन करू शकता किंवा डॅश मेन्शन करा. नील. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, सेम जसं आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये पीव्ही फॅक्टर इंटू कॅश फ्लो इंटू करा अमाऊंट म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू मिळेल. सेम मशिनरी बी मध्ये पीव्ही फॅक्टर इंटू कॅश फ्लो आणि व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. सो फर्स्ट व्हॅल्यू किती येईल बघा,
0.909 इंटू 1000. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 90909. ओके. देन सेकंड इयर 0.826 इंटू 3000. सो अमाऊंट काय मिळते बघा, जरा क्रॉस व्हेरीफाय केला तर बरं होईल. 2478. Then next year 2253. Then next year 2049. Then fifth year 1863. And last year 2256. ओके. आपण काय केलं लक्षात आलं का, कॅश फ्लोची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला इंटू केलेली आहे आपण डिस्काउंट फॅक्टर ऍज पर दी इयर, आणि अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे. राईट. सो सेम बी मशिनरीची अमाऊंट फाइंड आउट करा, कॅश फ्लो इंटू डिस्काउंट फॅक्टर. सो फर्स्ट इयरची अमाऊंट मिळेल 2727. सेकंड इयरची अमाऊंट किती आहे बघा, 2478. देन थर्ड इयरची अमाऊंट मिळेल 2253. देन फोर्थ इयरची अमाऊंट मिळेल 683. आणि नेक्स्ट नील आहे त्यामुळे इथे सुद्धा नील येईल, अमाऊंट येणार नाहीये. सो नील. ओके. सो आता आपण काय करतो, नेक्स्ट स्टेप मध्ये टोटल करतो प्रेझेंट व्हॅल्यूची. सो टोटल करून घ्या, टोटल किती येईल बघा मग, आणि त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट जी आहे इनिशियल आउटले ती मायनस करा, आणि जे फेवरेबल आहे ते आपण मॅनेजमेंटला सजेस्ट करणार आहोत. सो टोटल येईल फर्स्ट मशिनरी ए ची 11,808. ओके. 11,808 टोटल आलेली आहे. आणि मशिनरी बी ची टोटल किती येते बघा, मशिनरी बी ची टोटल येईल 8,141. राईट. सो जस्ट एकदा क्रॉस चेक करून घ्या. देन लेस इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट किती होती, फर्स्ट आहे 10,000 मायनस करायची आहे. अँड सेकंड मशिनरीची व्हॅल्यू सेम आहे 10,000. ओके. सो आता आपल्याला पॉझिटिव्ह कोणती व्हॅल्यू मिळणार आहे, तर मशिनरी ए ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह मिळणार आहे, कारण त्याची टोटल आहे 11,808. त्यामधून 10,000 मायनस करा, म्हणजे तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू मिळेल 1,808. ओके. 1,808. राईट. अँड मशिनरी बी ची व्हॅल्यू जी आहे ही निगेटिव्ह फॉर्म मध्ये मिळणार आहे, कारण त्याच्यामध्ये जो आउटफ्लो आहे किंवा प्रेझेंट व्हॅल्यूची टोटल आहे 8,141, आणि आपली इन्व्हेस्टमेंट ही काय आहे तर जास्त आहे. दॅट इज वाय आन्सर आपला निगेटिव्ह फॉर्म मध्ये येईल 1,859. ओके. सो मॅनेजमेंटला आपण काय करणार आहोत, कोणती मशिनरी सजेस्ट करणार आहोत, मशिनरी ए. ओके. सो नेट प्रेझेंट व्हॅल्यू, नोट मेन्शन करा, मशिनरी ए is preferable to machine B.
as it give a positive net present value, right? ओके, म्हणून आपण काय करणार आहोत, मॅनेजमेंटला मशिनरी बी, मशिनरी ए मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सजेस्ट करणार आहोत. होप सो तुम्हाला आजचे दोन्ही प्रॉब्लेम क्लिअर झाले असतील. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. ह्यामध्ये काही जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.